नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण पार्ट फर्स्टचा मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर घेतोय आणि मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टरच्या सिरीजमध्ये आज आपलं 6 नंबरचं लेक्चर आहे. आता याच्यामध्ये लॉजिक चॅप्टर इझी चॅप्टर आहे, समजायलाही सोपं आहे आणि असं समजू नका की इझी चॅप्टर आहे म्हणून त्याला वेटेज कमी असेल. लॉजिक चॅप्टरला विथ ऑप्शन 8 मार्क्स 8 मार्क्सचं वेटेज आहे. 8 मार्क्स म्हणजे खूप जास्त आहे. पार्ट 80 मार्क्सचा तुमचा पेपर असतो, त्याच्यापैकी 8 मार्क्स म्हणजे 10% वेटेज हे मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टरला आहे. आणि सीईटीसाठी 3 एक्झाम्पल, सीईटीसाठी किती एक्झाम्पल? 3 एक्झाम्पल मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टरमधून येतात. मॅथमध्ये एक एक्झाम्पल सीईटीला 2 मार्क्सचं असतं, म्हणजे सीईटीसाठी सुद्धा हा चॅप्टर 6 मार्क्ससाठी येतो. सीईटीला पण बऱ्यापैकी वेटेज आहे आणि इथे हे विथ ऑप्शन आहे. विदाउट ऑप्शन ह्या चॅप्टरचं वेटेज 6 मार्क्सच आहे. म्हणजे 6 to 8 मार्क्स थेरी पेपरसाठी आणि 6 मार्क्स हे कॉम्पिटेटिव्ह सीईटीसाठी ह्या चॅप्टरकडून एक्सपेक्टेड आहे. म्हणजे कंपॅरेटिव्हली हा चॅप्टर काही लेस वेटेजचा आपण म्हणू शकत नाही, बऱ्यापैकी वेटेज आहे त्याला. आणि असा कोणी नसेल पूर्ण 12thमध्ये का जो मॅथमॅटिकल चॅप्टर ऑप्शनला ठेवेल किंवा त्याचा स्टडी नाही करणार, त्याच्याकडे दुर्लक्ष करेल, असं कोणीही असू शकत नाही, कारण हा सर्वात इझी चॅप्टर पण आहे आणि वेटेज पण बऱ्यापैकी चांगलं आहे. ठीक आहे, चला आता आपण नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करू. नेक्स्ट टॉपिक आहे आपला लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स हा टॉपिक सुद्धा ट्रूथ टेबल वरतीच डिपेंड आहे. लॉजिकल इक्विव्हॅलन्स, आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स कशाला म्हणायचं? 2 स्टेटमेंट्स आहे. सपोज ए अँड बी आर 2 स्टेटमेंट्स. 2 स्टेटमेंट्स ए आणि बी हे कोणतेही 2 स्टेटमेंट्स आहेत. जर ए आणि बी ह्या 2 स्टेटमेंट्सचा ट्रूथ टेबल, ह्या 2 स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल सेम असेल, ह्या 2 स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल जर सेम असेल तर ते 2 स्टेटमेंट हे लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट असतात. म्हणजे आपण असं लिहू शकतो, ए इज इक्विव्हॅलंट टू बी. देन इथे मी इफ लिहितो, इफ ट्रूथ टेबल ऑफ ए अँड बी इज सेम देन ए इज इक्विव्हॅलंट टू बी. ते 2 लॉजिकल स्टेटमेंट्स हे एकमेकाचे इक्विव्हॅलंट असतात. आता ट्रूथ टेबल म्हणजे पूर्णच्या पूर्ण जेवढे कॉलम असतील ते नाही, तो जो फायनल कॉलम असेल त्या स्टेटमेंटचा तो कॉलम, एचा तो कॉलम आणि बीचा पण तोच फायनल कॉलम, हे दोन्ही फायनल कॉलम जर सेम असतील तर त्या 2 स्टेटमेंटला लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पलच घेऊ, एक सिंपल एक्झाम्पल घेतो. शो दॅट स्टेटमेंट्स, पहिला स्टेटमेंट घेऊ आपण, निगेशन ऑफ ए अँड बी. निगेशन ऑफ ए अँड बी. अँड दुसरा स्टेटमेंट, निगेशन ऑफ ए और निगेशन ऑफ बी आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. हे 2 स्टेटमेंट्स घेतलेत आपण आणि हे 2 स्टेटमेंट हे लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी सर्वात पहिले ट्रूथ टेबल तयार करावं लागेल. आता आपण जो पूर्ण टेबल तयार करतो असे 2 टेबल तयार करायची गरज नाहीये. एकाच टेबलमध्ये आपण पहिल्या स्टेटमेंटचाही कॉलम ऍड करू शकतो आणि त्याच टेबलमध्ये दुसऱ्या स्टेटमेंटसाठीही कॉलम आपण घेऊ शकतो. इथे ए आणि बी लिहिलं, इथे ए आणि बी ऐवजी काय लिहायला पाहिजे? पी आणि क्यू लिहायला पाहिजे. निगेशन ऑफ पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू, हे 2 लॉजिकल स्टेटमेंट्स घेतलेले आहेत आपण. 2 व्हेरिएबल आहे पी क्यू. निगेशन पी ची गरज आहे, निगेशन क्यू ची पण गरज आहे. त्यानंतर पी अँड क्यू, पी अँड क्यू. त्यानंतर निगेशन ऑफ पी अँड क्यू. त्यानंतर निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू.
कॉलमला नंबर देणं कंपल्सरी 1 2 3 4 5 6 आणि 7. 2 व्हेरिएबल्स आहे म्हणजे काय असतील हे टी टी एफ एफ 4 कंडिशन्स टी एफ टी एफ. निगेशन पी, पीचा निगेशन इथे टी आहे म्हणजे इथे येईल एफ एफ टी टी. निगेशन क्यू एफ टी एफ टी. पी अँड क्यू, पी अँड क्यू अँड टी टीला टी असेल बाकी सर्व एफ. आता पी अँड क्यूचं निगेशन, याचं निगेशन घ्यायचं. इथे टी येते इथे एफ येईल आणि हे बाकी सर्व काय येतील टी येतील. त्याच्यानंतर निगेशन पी और निगेशन क्यू. निगेशन पी निगेशन क्यू दोघांमध्ये काय आहे ऑर. निगेशन पी निगेशन क्यू दोघांमध्ये ऑर आहे. ऑरला काय सांगतो लॉजिक दोन्ही एफ एफ असतील तर एफ बाकी सर्व ट्रू. एफ टीला ट्रू टी एफला ट्रू टी टीला ट्रू. आता आपल्याला जे 2 स्टेटमेंट इक्विव्हॅलंट प्रूव्ह करायचे आहे त्यांचे कॉलम नंबर चेक करायचे. पहिला स्टेटमेंट निगेशन पी अँड क्यू कॉलम नंबर 6. दुसरा स्टेटमेंट निगेशन पी और निगेशन क्यू म्हणजेच कॉलम नंबर 7. मग कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7 हे स्टेटमेंटचे कॉलम आहेत, ते कॉलम चेक करायचे. पहिला आउटपुट एफ दोघांचाही पण टी दोघांचाही टी दोघांचाही टी. यांचे जे कॉलम्स हा 7 नंबरचा कॉलम आणि 6 नंबरचा कॉलम ह्या दोघांचे कॉलम चेक करायचे. दोघांचेही कॉलम जर एक्झॅक्ट सारखे असतील तर ते 2 स्टेटमेंट हे लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट असतात. जर ह्या दोघांचे कॉलम सारखे आले नाही तर ते लॉजिकली इक्विव्हॅलंट नसतात. मग इथे आन्सरमध्ये काय लिहू शकतो आपण फ्रॉम कॉलम 6 अँड 7 we can write negation of P and Q is equivalent 3 lines is equivalent to negation of P or negation of Q. याला म्हणायचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट आपण एक्सरसाइज 1.2 सॉल्व करतोय आणि एक्सरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आपला झालेला आहे जो ट्रूथ टेबलवरती डिपेंड होता. ट्रूथ टेबल तयार करायचे होते. क्वेश्चन नंबर 2 हा लॉजिकल इक्विव्हॅलन्सवरती डिपेंड आहे जे आता मी तुम्हाला समजून सांगितलं. आता क्वेश्चन नंबर 2 काय दिला युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. म्हणजे दिलेले 2 स्टेटमेंट हे लॉजिकल इक्विव्हॅलंट इथे दिलेलेच आहे त्यांनी, ते लॉजिकल इक्विव्हॅलंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचे. मग आता याच्यासाठी ट्रूथ टेबल किती व्हेरिएबल्स आहे पी आणि क्यू फक्त 2च आहेत म्हणजे हा 2 व्हेरिएबल्स. नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स फक्त 4 असतील. आता पहिला व्हेरिएबल पी दुसरा क्यू पी क्यू. निगेशन पी ची गरज आहे. निगेशन पी निगेशन क्यू कुठेच नाही आहे त्याच्यामुळे निगेशन क्यू नाही घेतला तरी चालेल. निगेशन पी त्यानंतर नेक्स्ट निगेशन पी अँड क्यू. नेक्स्ट पी और क्यू आणि नेक्स्ट पी और क्यू अँड निगेशन पी. दोन व्हेरिएबल्स आहे टी टी एफ एफ टी एफ टी एफ. हे जे इनपुट्स आहे हे तर ठरलेलेच असतात ह्या कॉम्बिनेशन. त्यानंतर नेक्स्ट निगेशन पी काय येईल मग निगेशन पी एफ एफ टी टी. आता निगेशन पी अँड क्यू निगेशन पी कॉलम नंबर 1 2 3 4 5 आणि 6. कॉलम नंबर देणं कंपल्सरीच आहे कारण आन्सरमध्ये आपण लिहितोय का कोणत्या कॉलमवरून आपण हे ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे आपण सांगणार आहे. त्याच्यामुळे कॉलम नंबर हे कंपल्सरी गरजेचे आहेच. द कॉलम नंबर 4 निगेशन पी म्हणजे हा 3rd नंबरचा कॉलम याचा अँड करायचा आहे क्यू सोबत म्हणजे 2nd नंबरचा कॉलम.
सेकंड आणि थर्ड कॉलमचा अँड करायचं आहे. टी एफ काय येईल अँडमध्ये? एफ येईल. एफ एफला पण एफ येईल. टी टीला मात्र टी येईल आणि एफ टीला पण एफ येईल. पी ऑर क्यू, पी ऑर क्यू फर्स्ट आणि सेकंड कॉलम, टी टीला टी, टी एफला पण टी, एफ टीला पण टी आणि एफ एफला मात्र एफ येईल. ऑरमध्ये दोन्ही फॉल्स असतील, एफ असतील तर एफ असतं, बाकी सर्व टी असतं. त्यानंतर पी ऑर क्यू म्हणजेच कॉलम नंबर 5 अँड निगेशन पी, निगेशन पी म्हणजे कॉलम नंबर 3. 5 नंबर आणि 3 नंबर ह्या दोन कॉलमचा काय घ्यायचं आहे? अँड घ्यायचं आहे. मग एक बोट 5 नंबरवर ठेवायचं, एक 3 नंबरवर. टी एफ अँड काय यायला पाहिजे? एफ यायला पाहिजे. टी एफ अँड एफ यायला पाहिजे. टी एफ इथे टी टी, टी टीला टी यायला पाहिजे. टी एफला एफ यायला पाहिजे. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 4 आणि पी ऑर क्यू अँड निगेशन पी म्हणजे कॉलम नंबर 6. हे आपले फायनल कॉलम्स होते, चेक करायचे. एफ एफ टी एफ दोघांचेही आउटपुट्स काय आहेत? सेम आहेत. मग इथे लिहायचं फ्रॉम कॉलम 4 and 6 we can write जे क्वेश्चन मध्ये दिलंय तेच, किंवा इट इज प्रूव्ह दॅट असं लिहू शकतो आपण. इट इज प्रूव्ह दॅट निगेशन पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू अँड निगेशन पी. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट सेकंड नंबरचं एक्झाम्पल. हेही 2 व्हेरिएबलच आहे. इथे पी आणि क्यू दिसतोय फक्त, आर याच्यामध्ये नाहीये. आता हे बघा, हे जे काही असतात ही आपली राईट हँड साईड आहे निगेशन पी आणि ही पूर्ण लेफ्ट हँड साईड आहे. तर असं काही नाही का जो काही फायनल आहे आउटपुट जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे तो कॉलम शेवटीच आला पाहिजे असा काही नियम नसतो. तो कॉलम सेकंड नंबरला आला, थर्ड नंबरला आला तरी चालेल. फक्त आन्सरमध्ये मेन्शन करायचा कॉलम नंबर, जो करेक्ट कॉलम नंबर असेल तो आन्सरमध्ये मेन्शन करायचा. फ्रॉम कॉलम नंबर 2 अँड कॉलम नंबर 6 वी कॅन प्रूव्ह दॅट दिस इज इक्विव्हॅलंट टू दिस. कॉलम नंबरबद्दल काही रिस्ट्रिक्शन नसतं. कोणतंही स्टेटमेंट कितीही नंबरच्या कॉलमला येऊ शकतं. 2 व्हेरिएबल्स, फर्स्ट पी सेकंड क्यू. त्यानंतर निगेशन पीची गरज आहे आपल्याला म्हणून इथे निगेशन पी, इथे पी ऑर क्यू, पी ऑर क्यू आणि पी ऑर क्यूचं काय घेतलेलं आहे? निगेशन घेतलेलं आहे म्हणून निगेशन ऑफ पी ऑर क्यू. त्यानंतर अजून काय आहे? निगेशन पी अँड क्यू हा कॉलम दिलेला आहे आणि लास्टला पूर्ण लेफ्ट हँड साईड निगेशन पी ऑर क्यू और निगेशन पी अँड क्यू. कॉलमचे नंबर 1 2 3 4 5 6 आणि 7. 2 इनपुट्स म्हणजे टी टी एफ एफ टी एफ टी एफ. हे झालं. याला म्हणतात नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स. या पॉसिबल कॉम्बिनेशन्स प्रत्येक ठिकाणी ठरलेल्याच असतात. निगेशन पी, पीचा निगेशन काय येईल मग? एफ एफ टी टी. पी अँड नाही सॉरी ऑर आहे, पी ऑर क्यू. पी आणि क्यू फर्स्ट आणि सेकंड कॉलम, फर्स्ट ऑर सेकंड. ऑरमध्ये फक्त एफ एफला एफ असतं, लास्ट फक्त एफ एफला एफ येईल. याचा निगेशन पी ऑर क्यूचा निगेशन म्हणजे कॉलम नंबर 4चा निगेशन. याचा फक्त उलट लिहायचं आहे तिथे एफ 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 टी. नेक्स्ट निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी म्हणजे थर्ड नंबरचा कॉलम, त्याचा अँड करायचा आहे क्यू सोबत म्हणजे सेकंड नंबरचा कॉलम. 3 आणि अँड म्हणजे दोन्ही
ट्रू असतील तरच ट्रू होईल. टी एफला एफ येईल, एफ एफला पण एफ येईल, टी टीला टी येईल, एफ टीला एफ येईल. लास्ट कॉलम निगेशन पी ऑर क्यू. निगेशन पी ऑर क्यू किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. त्याचा ऑर करायचा कोणासोबत? निगेशन पी अँड क्यू सोबत, म्हणजे किती नंबर? 6 नंबर. 5 और 6, 5 आणि 6चा ऑर करायचं. शेजारी शेजारीचे एफ एफला एफ येईल, एफ एफला एफ येईल, ऑर करायचं आहे म्हणजे एफ टीला टी येईल, टी एफला पण टी येईल. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं निगेशन पी ऑर क्यू और निगेशन पी अँड क्यू, कॉलम नंबर 7. हा आपला टार्गेट कॉलम नंबर 7 इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी. निगेशन पी इथे म्हणजे कॉलम नंबर 3. तर 3 आणि 7 चेक करायचे. काय? एफ एफ टी टी, एफ एफ टी टी आले कॉलम एक्झॅक्ट सेम आलेले आहेत म्हणून ते इक्विव्हॅलंट आहे. मग आन्सर तसं वर्डमध्ये लिहायचं. फ्रॉम कॉलम 3 and 7 it is prove that जे क्वेश्चन मध्ये आहे ते इथे लिहायचं. निगेशन पी और क्यू और निगेशन पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन 2 मधलं 5 नंबरचं एक्झाम्पल घेतलंय मी, म्हणजे 3 आणि 4 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी. मी शेवटी ते एक्झाम्पल्स बोर्डवरती लिहून देईल होमवर्कसाठी कोणते कोणते. तर ते 2 व्हेरिएबलचे एक्झाम्पल होते म्हणून त्यातले 2 घेतले, 2 होमवर्कला दिले. आता हे 3 व्हेरिएबलचे यातलेही 2 एक्झाम्पल मी घेईल आणि उरलेले होमवर्कसाठी दिले. तर एक्झाम्पलला सुरुवात करू आपण. 3 व्हेरिएबल पी क्यू आणि आर म्हणजे नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती असतील? 3 व्हेरिएबल म्हणजे 8 कॉम्बिनेशन्स असतील. 3 व्हेरिएबलसाठी 8 कॉम्बिनेशन्स असतात. पी क्यू आर. त्यानंतर निगेशनची गरज कुठेच नाही आहे. इथे काय पी ऑर क्यू, याला कंप्लीट करून घेऊ आपण. पी ऑर क्यू इम्प्लाइज आर. त्यानंतर नेक्स्ट पी इम्प्लाइज आर, त्यानंतर क्यू इम्प्लाइज आर आणि लास्ट पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर. कॉलम्स घेता आले पाहिजे. कॉलम्स कोणते कॉलम घ्यायचे आहेत आणि कोणत्या स्टेपने जायचे. तर साधी गोष्ट आहे. आता हे पूर्ण स्टेटमेंट आहे. ह्या पूर्ण स्टेटमेंट जर मला पाहिजे असेल तर डायरेक्ट पी ऑर क्यू इम्प्लाइज आर मिळणार नाही. पहिल्यांदा पी लागेल, नंतर क्यू लागेल, नंतर पी ऑर क्यू लागेल आणि नंतर पी ऑर क्यू इम्प्लाइज आर. प्रत्येक वेळी एक एक व्हेरिएबल ॲड करायचा. एका वेळी एका स्टेटमेंटमध्ये एकच व्हेरिएबल आपण ॲड करू शकतो. समजा ह्या स्टेटमेंटमध्ये 4 व्हेरिएबल आहेत. एकाच वेळी 4 घेऊ शकत नाही तुम्ही. पहिल्यांदा पी घेतला एका कॉलममध्ये आर घेतला, नंतर पी इम्प्लाइज आर घेतला, एकदा क्यू घेतला, एकदा आर घेतला, क्यू इम्प्लाइज आर घेतला. आता हे एक स्टेटमेंट झालं किंवा एक व्हेरिएबल झाला आणि हा दुसरा व्हेरिएबल झाला आणि दोन्ही या ठिकाणी एकत्र केले. अशा पद्धतीने तुमचं स्वतःचं लॉजिक तयार करून तुम्हाला ह्या कॉलम्समध्ये हे व्हेरिएबल कसे घ्यायचे हे समजून घ्यावं लागेल. त्यानंतर कॉलम्स क्रिएट केल्यानंतर कॉलमला नंबर द्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ह्या पॉसिबल कॉम्बिनेशन्स त्या ठरलेल्याच असतात. आता 3 इनपुट आहे म्हणजे 8 कॉम्बिनेशन्स. 4 वेळा टी, 4 वेळा एफ. त्याच्यानंतर 2 वेळा टी, 2 वेळा एफ, 2 वेळा टी, 2 वेळा एफ. एकदा टी, एकदा एफ, एकदा टी, एकदा एफ, एकदा टी, एकदा एफ, एकदा टी, एकदा एफ. हा झाला आपला टेबल. आता पुढे ट्रूथ टेबलचे रूल्स अप्लाय करून टेबल सॉल्व करत जायचे. पी ऑर क्यू फर्स्ट आणि सेकंड. ऑर म्हणजे एफ एफला एफ असतो,
म्हणजे इथे टी येईल, इथे पण टी येईल, इथे पण टी येईल, इथे पण टी, एफ टी टी टी. इथे मात्र दोघं एफ आहेत, इथे पण दोघं एफ एफ. पी ऑर क्यू म्हणजेच कॉलम नंबर 4 इम्प्लाइज आर, आर म्हणजे कॉलम नंबर 3. 4 इम्प्लाइज 3. इम्प्लिकेशन काय सांगतं, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, बाकी सर्व ट्रू. मग आता 4 आणि 3, पहिला ट्रू दुसरा पण ट्रू ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, पहिला ट्रू दुसरा पण ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स, पहिला फॉल्स म्हणजे ट्रू, दोन्ही फॉल्स तरी पण ट्रू. पी इम्प्लाइज आर, पी म्हणजे सेकंड, पी म्हणजे फर्स्ट इम्प्लाइज थर्ड, 1 इम्प्लाइज 3, 1 आणि 3 ट्रू 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 फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स, पहिला ट्रू दुसरा ट्रू ट्रूच, पहिला ट्रू दुसरा फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू ट्रू, सर्व ट्रूच येतील. नेक्स्ट क्यू इम्प्लाइज आर, क्यू म्हणजे कॉलम नंबर सेकंड इम्प्लाइज थर्ड, सेकंड आणि थर्ड, पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का, नाही, पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे फॉल्स ट्रू, दोन्ही फॉल्स आहे म्हणून ट्रू, पहिला ट्रू दुसरा पण ट्रू म्हणून ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स मिळाला म्हणजे फॉल्स, फॉल्स ट्रू ट्रू, दोन्ही पण फॉल्स आहे म्हणून ट्रू. आणि लास्ट कॉलम काय, अँड आहे कोणाचा, पी इम्प्लाइज आर, पी इम्प्लाइज आर म्हणजे कॉलम नंबर 6 अँड कॉलम नंबर 7. इथे शेजारी शेजारीच लिहिलेत आणि दोघांमध्ये अँड आहे. अँड काय सांगतो, टी टीला टी असेल, बाकी सगळे फॉल्स. मग आता दोन्ही टी असतील तर टी घ्यायचे, टी टीला टी फॉल्स, इथे टी टीला टी, इथे एक एफ आला एफ, टी टीला टी, इथे एफ, इथे टी टीला टी आणि इथे पण टी टीला टी. आपल्याला जे कॉलम्स प्रूव्ह करायचे होते ते कोणते आहेत, पी ऑर क्यू इम्प्लाइज आर, पी ऑर क्यू इम्प्लाइज आर म्हणजे कॉलम नंबर 5 आणि शेवटचा कॉलम नंबर 8. चेक करायचे बरोबर आहे का. पहिला टी, दुसरा एफ, तिसरा टी, चौथा एफ, पाचवा दोघांचा टी, सहावा एफ, सातवा टी आणि आठवा पण टी. पूर्ण लास्ट कॉलम दोघांचे पण सारखेच आहे. मग इथे काय लिहू शकतो आपण, फ्रॉम कॉलम कोणते 5 अँड 8 इट इज प्रूव्ह दॅट, काय प्रूव्ह करू शकतो आपण, जे क्वेश्चनमध्ये दिलंय ते, पी ऑर क्यू implies R is equivalent to P implies R and Q implies R. जो क्वेश्चन हे दिसत नसेल तरी समजून घ्या का क्वेश्चन मध्ये जे त्याची लिहिलंय. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल 6 नंबरचा, हे पण P, Q आणि R 3 व्हेरिएबल्सच एक्झाम्पल आहे. 3 व्हेरिएबल्स, पहिला P, Q आणि R. त्यानंतर इथे P इम्प्लाइज Q अँड R आहे, म्हणजे Q अँड R हा छोटा कॉलम आहे, हा कॉलम अगोदर घ्यावा लागेल, Q अँड R, आणि मग आपण P इम्प्लाइज Q अँड R घेऊ शकतो. त्यानंतर P इम्प्लाइज Q, त्यानंतर P इम्प्लाइज R आणि मग लास्ट P इम्प्लाइज Q अँड P इम्प्लाइज R, P इम्प्लाइज Q अँड P इम्प्लाइज R. कॉलमला नंबर्स 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th आणि 8th हे झाले कॉलम नंबर. पॉसिबल कॉम्बिनेशन्स T T T T F F F F, त्याच्यानंतर T T F F T T F F T F T F T F T F.
हा झाला आपला रफ ट्रूथ टेबल. रफ नाही म्हणू शकत त्याला, पण आपला हा फॉर्मॅट झाला. आता आपल्याला रूल्स अप्लाय करायचे आहेत आणि हे जे ब्लँक स्पेसेस दिसत आहेत हे फिलअप करायचे आहेत. क्यू अँड आर कॉलम नंबर 2 and 3 आणि दोघांच्या मध्ये काय आहे तर अँड. कॉलम नंबर 2 and 3 दोघांच्या मध्ये अँड म्हणजे काय, टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. मग इथे टी टी आहे तर इथे टी, इथे एफ, इथे टी नाही, इथे एक एफ आला आहे म्हणजे इथे एफ, इथे एफ, इथे टी, इथे एफ, इथे पण एफ आणि इथे पण एफ. आता पी इम्प्लाइज क्यू अँड आर म्हणजे कॉलम नंबर 4 आणि पी म्हणजे 1 इम्प्लाइज 4. इम्प्लिकेशनमध्ये पहिला आणि दुसरा महत्त्वाचा असतो. 1 इम्प्लाइज 4, 1 आणि 4 बघावं लागेल. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स असतं, बाकी ट्रू. मग पहिला ट्रू दुसरा पण ट्रू आहे, ट्रूच येईल. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे, फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे, फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स, फॉल्स. इथे पहिलेच फॉल्स आहे म्हणजे सर्व ट्रूच येईल. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू. पी म्हणजे फर्स्ट आणि क्यू म्हणजे सेकंड. 1 इम्प्लाइज 2. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे का, नाही. इथे आहे पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे म्हणजे फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे म्हणजे फॉल्स. हे पहिलाच फॉल्स आहे म्हणजे हे सर्व ट्रूच येतील. त्यानंतर पी इम्प्लाइज आर म्हणजे 1 इम्प्लाइज 3. पहिला ट्रू दुसरा ट्रू, ट्रूच येईल. इथे पहिला ट्रू दुसरा फॉल्स म्हणजे हे फॉल्स येईल. पहिला ट्रू दुसरा ट्रू हे ट्रूच येईल. पहिला ट्रू दुसरा फॉल्स म्हणजे इथे फॉल्स येईल. इथे पहिलाच फॉल्स आहे म्हणजे हे सर्व ट्रू येणार कंपल्सरी. त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू म्हणजे कॉलम नंबर 6 आणि पी इम्प्लाइज आर म्हणजे कॉलम नंबर 7. दोघांमध्ये काय आहे तर अँड. 6 and 7. आता इथे 6 and 7, 6 and 7 अँड मध्ये ट्रू ट्रूला ट्रूच असतो म्हणजे टी टीला टी. इथे एक एफ आला आहे, इथे पण एफ आला आहे, इथे पण एफ आला आहे. हे दोघंही ट्रूच आहे. टी 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 टी. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं पी इम्प्लाइज क्यू अँड आर, इथे कॉलम नंबर 5 मध्ये दिलेलं आहे. पी इम्प्लाइज क्यू अँड आर. त्यानंतर लास्टचा कॉलम 8 मध्ये दिलेलं आहे. 5 आणि 8 चेक करायचे बरोबर आहे का. टी टी एफ 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 नंतरचे 4 टी. मग आपण काय लिहू शकतो, फ्रॉम कॉलम 5 and 8 इट इज प्रूव्ह दॅट. आता इट इज प्रूव्ह दॅट जे क्वेश्चनमध्ये दिले आहे ते ॲज इट इज इथे लिहायचं आहे. तुम्ही लिहायचं आहे, मी ॲज इट इज केलं आहे. पॉज करा आणि नोट